नमस्कार इंस्टाग्राम फॅमिली. जेव्हा मी ब्लाऊज मेजरमेंटचे व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकले तेव्हा बऱ्याच जणांचे DMs आले की ताई व्हॉईस रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर कर. तर जेव्हा तुम्ही ब्लाऊज मेजरमेंट घ्याल तेव्हा खालून तुम्हाला अर्धा इंच जागा सोडायची आणि बाजूने सुद्धा 1 इंच जागा सोडायची आहे. आणि तुमचा ब्लाऊजच्या स्लीवचा जो सेंटर आहे तिथून तुम्हाला डॉट डॉट काढून म्हणजे लाईन करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे ब्लाऊजच्या आर्महोल्स आहेत म्हणजे जिथे हा स्लीव जॉईन होतात तिथून पॉईंट घ्यायचे आहेत आणि आतली जी बाजू असते तिथून स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे संपूर्ण तुम्हाला डार्क करून घ्यायचं म्हणजे ते दुसऱ्या बाजूला उठवता येईल. डार्क केल्यानंतर तुमचा जो सेंटर आहे तिथून तुम्हाला पलटी मारायची आणि त्या स्लीवचा छापा दुसऱ्या बाजूला उठवायचा आहे. म्हणजे हा तुमचा पूर्ण स्लीव्ज बनून जाईल. आणि आता छापा उठला की त्याच्यानंतर आपल्याला तो डार्क करायचा आहे आणि नंतर हा पूर्ण स्लीव डार्क करा म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा उठवता येईल. आता मी दाखवते त्याचा डार्क करा आणि ब्लाऊजला रिटर्न पलटी मारा आणि मग हा स्लीव तुमचा दुसऱ्या बाजूला सुद्धा उठेल. आणि हा मेजरमेंट फक्त ब्लाऊज वर्कसाठी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा वर्क कराल तेव्हा संपूर्ण वर्क तुम्हाला याच्या म्हणजे तुम्ही जो मेजरमेंट घेतला आहे त्याच्या आतच करायचं, त्याच्या बाहेर करायचं नाही. हा फक्त फिटिंगचा मेजरमेंट आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवाल तेव्हा त्याचा वर्क हा म्हणजे खालून वरून सगळीकडून अर्धा इंच वाढेल आणि प्रॉपर शिलाई करता येईल.